आजच्या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचं आहे। वर्षातला पहिलाच सण आज आहे, तो म्हणजे भोगी। तर या दिवशी तीळ घातलेल्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। घरातल्या सगळ्या जणांनी अशाच पद्धतीने अंघोळ करायची आहे, म्हणजे जो उन्हाळा येतो तो आपल्याला बाधत नाही। तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। फरशी पुसण्यासाठी मी इथे पाणी घेतलंय, त्यामध्ये मी टाकली आहे थोडीशी हळद। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गोमूत्र आणि त्यानंतर खडे मीठ टाकायचं आहे। या पाण्याने फरशी स्वच्छ करायची आहे। सर्वात आधी हे पाणी जे आहे ते आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडून घ्यायचं आहे, कारण उंबरठ्यावरती जी नेगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, त्यासाठी हे आपल्याला करायचं आहे। आधी उंबरठा वगैरे स्वच्छ पुसून नंतर आपल्या घरातील फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून त्या पेस्टनं उंबरठ्याला लेपन करून घ्यायचं आहे। इथे मी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घेतलेलं आहे तांब्यात, त्यात हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे, अक्षता। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला तीळ सुद्धा घालायचे आहेत, एक लाल फूल घालायचे आणि गुळाचा खडा घालायचा आहे। तर चला आता मी सूर्याला अर्घ्य देते। ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असं म्हणत सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर सूर्याची पूजा देखील आपल्याला करून घ्यायची आहे। सूर्याला अर्घ्य देणं त्याचबरोबर सूर्याची पूजा करणं या दोन्ही गोष्टींना आजच्या दिवशी फार महत्त्व आहे। आपण जसं तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ केली आहे आज भोगीच्या दिवशी, त्याच पद्धतीनं देवांना सुद्धा आपल्याला तीळ मिश्रित पाण्याने स्नान घालायचे आहे। सगळ्या देवांना अशाच पद्धतीने स्नान घालून त्यांची छान पूजा करून घ्यायची आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे, आधीच थोडं करून घेतलं म्हणजे ते चांगलं सुकतं आणि त्याच्यावरती रांगोळी देखील आपल्याला छान काढता येते। तर आज मी उंबरठ्याची पूजा देखील करणार आहे। आता उंबरठ्याभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा उंबरठ्याजवळ आपल्याला लावून घ्यायचा आहे। दर गुरुवारी हळदीचं लेपन करणं आणि उंबरठ्याची पूजा करणं हे माझा नित्यक्रम असतोच, पण आज भोगी असल्या कारणाने सणाचा दिवस आहे, त्याच्यामुळं मी आज हळदीचं लेपनसुद्धा उंबरठ्यावरती केलेलं आहे आणि उंबरठ्याची छान पूजा देखील करून घेतलेली आहे आणि तिळाचा दिवा देखील लावायचा। भोगीच्या भाजीसाठी मी कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते। ही घेवड्याची शेंग आहे, गाजर आहे, गाजर, हरभरे आहेत, शेंगदाणे, वरण्याचे दाणे आहेत, वाटाणे आहेत आणि हे चंदन बटवा म्हणून ही पालेभाजी आहे, तर ती मी अगदी थोडीच घेतली आहे। एक बटाटा, 2 वांगी। तर या एवढ्या सगळ्या आपल्याला भाज्या लागणार आहेत। त्याचबरोबर फोडणीसाठी काय साहित्य लागतंय ते बघूयात। इथे मी 7-8 पानं कढीपत्त्याची घेतली आहेत, चिरून घेतलेत बारीक। एक मोठा कांदा घेतलाय आणि एक पिकलेला लाल असा मस्त टोमॅटो घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे तीळ फोडणीला मी टाकणार आहे आणि जे सुके मसाले आपल्याला लागणार आहेत तर ते कोणते बघा। इथे धने जिऱ्याची पावडर आहे, हा गरम मसाला, हळद, मीठ आहे,
कांदा लसूण मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि मध्ये जे आहे ते काय म्हणतात त्याला, किचन किंग मसाला आहे. तर आणि ही जी भाजी आहे ती आज आपण या भांड्यामध्ये करणार आहोत, मातीच्या भांड्यामध्ये. तर चला तर मग थोडाही वेळ न घालवता बघूयात आपण या मातीच्या भांड्यामध्ये कशा पद्धतीने ही भाजी बनवायची आहे ती. तर या भांड्यामध्ये 3 पळी मी तेल घेतलेलं आहे आणि आता हे तेल तापलेलं आहे. आता याची फोडणी करून घेऊया. तर फोडणीमध्ये मी थोडंसे जिरं पण घेतले. तर हे थोडंसं आपल्याला तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे. बघू शकता आता फोडणी मस्त बसली आहे. तर आता यामध्ये मी कढीपत्ता आणि कांदा आणि त्याचबरोबर 2 चिमूट हिंग देखील ॲड केलेला आहे. आता हे छान परतून घ्यायचं आहे. थोडासा रंग बदलला कांद्याचा की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. यात मी आता टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे. आता हे मस्त मऊ शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो पूर्ण गाळ झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा शिजवून घ्यायचा आहे. मी याच्यावरती झाकण ठेवते. इथे बघू शकताय मस्त असा टोमॅटो मऊ शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला एक गोष्ट यात आणखी एक ॲड करायची, मी विसरले होते. हे जे आहेत ना, ही कोथिंबिरीची कोवळी देठं आहेत. तर ती सुद्धा मी त्यामध्ये ॲड करणार आहे. खूप छान टेस्ट लागते याने. कोथिंबिरीची देठं मी यात ॲड केली आहेत आणि आता यामध्ये मसाले टाकून घेऊया. हे सर्व मसाले आपल्याला यात ॲड करायचे आहेत. त्याचबरोबर हे एक वाटण आहे. वाटण मी केलेलं आहे. ते सुद्धा मी 2 चमचे यात ॲड करणार आहे. हे छान मिक्स करून घेऊया. तर या दाणे स्वरूपाच्या ज्या भाज्या होत्या त्या मी आधी ॲड केलेल्या आहेत. 1-2 मिनटं असंच थांबणार, परतून घेणार आणि त्याच्यानंतर बाकी दुसऱ्या ज्या आहेत त्या ॲड करणार. तर आता हे बघू शकता. आता यामध्ये मी वांग आणि बटाटा सुद्धा ॲड केलेला आहे. गाजर आणि ही घेवड्याची शेंग, त्याचबरोबर हे जी चंदन बटव्याची भाजी आहे ती थोडंसं 50% हे शिजल्यानंतर त्या बाकीच्या भाज्या मी ॲड करणार यात. तर या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. गार पाणी नाही टाकायचं, गरम पाणीच टाकायचं. हे बघू शकता. आता या भाज्या 50% शिजल्या की त्याच्यानंतर आपल्याला घेवडा, गाजर आणि चंदन बटव्याची जी पालेभाजी आहे ती यात ॲड करायची आहे. आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या यामध्ये ॲड करायच्या आहेत. इतका सुगंध सुटलेला आहे की नाही या भाजीचा, काय सांगू तुम्हाला, मस्तच एकदम. तर आता झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून द्यायचं आहे आपल्याला. इथे भाजीचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. गॅस बंद केलेला आहे तरी देखील शिजतीये, म्हणजे ते बुडबुडे येत आहेत. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, खाण्यासाठी रेडी आहे मस्त अशी भोगीची भाजी. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मातीच्या भांड्यामध्ये केलेली भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघू शकता. आजची भोगीची जी नैवेद्याची थाळी आहे ती मस्त रेडी झाली आहे माझी. नैवेद्य देखील दाखवलेला आहे मी देवाला. यामध्ये तीळ लावलेली बाजरीची भाकरी आहे, कढी आहे, मिक्स भाजी आहे, ही एक पालेभाजी केलेली आहे मी. हा जो राळ्याचा तांदूळ जो असतो त्याचा मी भात केलेला आहे, तो हा आजच्या दिवशी तो दाखवला जातो नैवेद्य म्हणून. त्याचबरोबर हा साधा आपला वाटाणे भात केलेला आहे मी, आणि गाजर आणि कांद्याची पात. तर अशा पद्धतीनं आजचा हा जो नैवेद्य आहे तो आमच्या इकडे दाखवला जातो. आमच्या कोल्हापूरमध्ये अशी पद्धत आहे. तर कशी वाटली आजची जी भोगीची थाळी आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगर शुभांगी या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच श्री अंबाबाई चरणी प्रार्थना. आज आहे भोगी, तर भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 सारे शुभेच्छा. सकाळपासून मी काय काय केलं, देवाची पूजा वगैरे केलेली आहे, उंबरट्याचं पूजन केलं, आज हळदीचं लेपन केलेलं आहे, कारण हा वर्षातला पहिलाच सण आपला आहे, त्याच्यासाठी पूजा वगैरे झाली सकाळी. आणि त्याच्यानंतर नैवेद्यासाठी आपल्याकडे मिक्स भाजी बनवली जाते. त्यामध्ये या सीझनमध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतात त्यांची मिक्स भाजी असते. तर त्या भाजीविषयीचं थोडंसं महत्त्व मी तुम्हाला आज सांगणार आहे.
ही जी भाजी आपल्या आरोग्याला कशा प्रकारे लाभदायक आहे, तर हे थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे. ते कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आपला प्रत्येक सण हा आहाराशी आणि आरोग्याशी जोडलेला आहे. आरोग्याचा पायाच मुळी आहारामध्ये असल्यामुळे त्याला सणांमध्ये खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. सणांचा जो आनंद आहे तो आरोग्यदायी पद्धतीने आपल्याला घेता येतो आणि त्यातून मिळणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या पुढच्या सणापर्यंत शक्ती देते. जानेवारीमध्ये सुरू होणाऱ्या सणांमध्ये सुरुवात होते ती भोगीपासून. खाई भोगी तो सदा रोगी, असं हे जे वाक्य आहे ते आपण आई आजीकडनं आपल्या ऐकलेलंच असतं. आणि आपण हे जे भोगीच्या दिवशी ज्या भाज्या जे अन्न खातो तर ते आपल्या शरीराला चांगलं वृद्धी देणारं असतं. कारण या दिवशी आपण जे अन्न खातो ते आपल्या शरीराला वृद्धी देण्यासाठी फार आवश्यक असतं. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा जो सण असतो तो भोगी त्याला भोगी म्हणतात. भोगी याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा आणि उपभोगणारा. या दिवशी भोगीच्या दिवशी जे आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करण्याची पद्धत आहे. तर असं केल्यामुळं जो पुढे येणारा उन्हाळा असतो तो आपल्याला बाधत नाही असं म्हटलं जातं, अशी पद्धत आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये पहिलाच येणारा सण म्हणजे भोगी. आणि हिवाळा देखील याच महिन्यामध्ये असतो. त्याचबरोबर शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील याच महिन्यामध्ये अगदी छान आलेल्या असतात, म्हणजे बहर आलेला असतो अगदी शेताला. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये पोंगल या नावाने साजरा केला जातो. आसाममध्ये भोगली बहु या नावाने साजरा केला जातो. राजस्थानमध्ये उत्तरावण या नावाने साजरा केला जातो. त्याचबरोबर पंजाबमध्ये लोहरी या नावाने साजरा केला जातो. हा जो भोगीचा जो सण आहे किंवा संक्रांतीचा जो सण आहे, या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत असं म्हटलं जातं. भोगीची ही जी भाजी केली जाते त्यामध्ये काय काय असतं तर वरण्याचे दाणे असतात, मटार असतात, ओले हरभरे असतात, शेंगदाणे असतात, त्याचबरोबर ती वांग असतं, गाजर असतं, घेवड्याचे शेंग देखील असतात. तर या सर्व भाज्या वापरून किंवा पालेभाजी देखील काही जण घालतात. तर या सगळ्या भाज्या वापरून एक भाजी केली जाते. त्याचबरोबर तिळ लावलेली भाकरी सुद्धा असते आणि तीही बाजरीची. तर आणि म्हणजे आमच्या कोल्हापुरात तर पद्धत आहे की राळ्याच्या तांदळाचा भात केला जातो. तर तोही मी केलेला आहे आज. राळ्याचं तांदूळ भरीत केलं जातं काही ठिकाणी खिचडी केली जाते. तर अशा पद्धतीचा आज जो नैवेद्याचा मेनू जो असतो तो अशा पद्धतीने ठरलेलाच असतो. आणि बरेच जण आहेत की या दिवसाची वाट बघत असतात, की मी तर आहे त्यामध्ये एक, की मला ही जी भोगीची भाजी आणि भाकरी आहे ना ती फार आवडते. ही जी भाजी आहे ती सर्वत्र ठिकाणी केली जाते. थोडाफार फरक असला तरी ही भाजी मात्र नक्की केली जाते प्रत्येकाच्या घरी. बाजरी आणि तीळ यामध्ये उष्णता असते, त्याच्यामुळे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि ही भाजी खाण्याची पद्धत आहे. तीळ, बाजरीची भाकरी, तर यामध्ये ना हे जे पदार्थ आहेत बाजरी आणि तीळ या पदार्थांमध्ये उष्णता असते. आणि आता हा जो थंडीचा महिना आहे त्यामुळे आपण असे उष्णता मिळणारे पदार्थ नक्कीच खाल्ले पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो. त्यामुळे हा सण फार महत्वाचा आहे. या भाजीमध्ये, भोगीच्या भाजीमध्ये ज्या भाज्या वापरल्या जातात त्या भाज्यांचं विशेष असं महत्व आहे. तर ते प्रत्येक भाजीचं काय महत्व आहे तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण घेवडा बघूयात. घेवडा जो आहे तो वातनाशक असतो. मधुमेह, किडनीचे आजार असलेल्यांसाठी हा घेवडा खूपच फायदेशीर ठरतो. तर वांगी जी आहे, छोटी वांगी जी असतात ती पित्तनाशक व कफनाशक असतात. पण जी मोठी वांगी असतात ती पचायला जड असतात आणि पित्तकारकही असतात. आणि आजच्या दिवशी वांग्याचं भरीतही केलं जातं आणि भरीत जे केलं जातं ते मोठ्या वांग्यांचंच केलं जातं. आणि ते पचायलाही हलकं असतं या दिवशी. हरभरे जे आहेत ते बलदायक आणि रुचकर असतात. मटार जे आहे ते बलदायक असतात जर का ते शिजवून खाल्ले तर. मात्र कच्चे मटार खाल्ले तर त्याने जुलाब होण्याची शक्यता असते. गाजर जे आहे ते उष्ण आहे पण ते भूक वाढवण्यासाठी खूप मदत करते. गाजर हे वाफेवर शिजवूनच वापरावे. त्याचबरोबर
छोटी गाजर फार उपयुक्त असतात. गाजरामध्ये अजीवनसत्व फार मोठ्या प्रमाणात आढळते. भोगीच्या भाजीमध्ये ज्या भाज्या वापरतो त्यांचं थोडक्यात महत्व देखील मी तुमच्याशी आज शेअर केलेलं आहे. भोगीची मस्त भाजी आणि तीळ लावलेली भाकरी आजच्या दिवशी जरूर खा आणि नव्या वर्षाची जी सुरुवात आहे ती आरोग्यदायी होऊ देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची पूजा, त्याचबरोबर उंबरठ्याचं पूजन, आज सूर्याला देखील मी अर्घ्य दिलेलं आहे, कारण ती तशी पद्धत आहे आजच्या दिवशी देण्याची. तर पूर्ण आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.